लासुर्णे तालुका कोरेगाव येथील प्रतीक राजेंद्र गुरव या युवकाच्या खून प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती वाढवावी, अन्य संशय व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग असून त्यांना सहआरोपी करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अन्यथा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलाय। अध्यक्ष अखिल गुरव समाज संघटना, माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे। आज आम्ही या ठिकाणी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। आमचे बंधू प्रतीक राजेंद्र गुरव यांचा 9 तारखेला अमानुषपणे या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आजपर्यंत ओंकार संजय जाधव याला फक्त अटक केलेली आहे। आमचं असं म्हणणं आहे की या कटामध्ये एकूण अजून 4 आरोपी आहेत। त्या 4 आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी। पोलिसांची सुद्धा यामध्ये संशयास्पद भूमिका आढळते। ज्या पद्धतीने पोलिसांनी याच्यामध्ये चौकशी करायला पाहिजे होती, ती चौकशी त्या पद्धतीने अजून ग्राउंड रूटला जाऊन न केल्यामुळं अजून आरोपी मोकाट सुटलेले आहेत। आणि हे महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खून घडत आहेत आणि पोलीस यंत्रणा हतबल होऊन गोरगरिबांना न्याय देण्यामध्ये कमी पडते, असं माझं प्रामाणिक मत आहे। मी या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, या पुणे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की सदर प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवरती कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि आमच्या या गोरगरीब गुरुवांना, ज्या गुरुवांना आजपर्यंत देवाची पूजा प्रामाणिकपणे केली, ज्यानं देव उजेडाला ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या गुरुवाचं अस्तित्व आज अंधारामध्ये चाचपडताना आपल्याला दिसतंय। या गुरुवांना न्याय देण्याचं काम हे हिंदुत्ववादी सरकार, हे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील अशी माझी प्रामाणिक आशा आहे। आणि याच प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जे काही आरोपी अजून मोकाट सुटलेले आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। प्रतीक गुरव याचा जो आम्हाला खून करण्यात आलेला आहे, त्याची या पोलिसांनी आणि राज्यकर्त्यांनी निपक्षपातीपणे सखोल चौकशी करून मोकाट सुटलेले इतर आरोपी अटक करून गुरव यांना न्याय द्यावा, नसेल तर महाराष्ट्रभर अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। मी प्रतीक गुरवची बहीण आहे। 9 तारखेला घडलेल्या घटनेचं अजून सुद्धा पोलीस बाहेर मोकाट फिरणाऱ्या आरोपींना कैद करत नाही, त्यांची चौकशी करत नाही। माझा भाव आज गेलेला आहे, आमच्या कुटुंबाचा आधार होता तो, तरी त्या मोकाट आरोपींना तुम्ही लवकरात लवकर शिक्षा करावी आणि माझ्या भावाला आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच पोलिसांकडे ही विनंती आहे।